दहीहंडीमध्ये या प्रतीक आहे काय? हे प्रतीक या ठिकाणी तुम्ही बांधलेली हंडी आहे. या हंडीमध्ये दही आणि लाही. मी तुम्हाला असं म्हणतो की त्या दही त्या ठिकाणी टाकलेला आहे. ती दही शिवदशेला प्राप्त झालेली आहे. काय? अरे तिचा जीवात्मा रूपांतर झालेला आहे. जोपर्यंत ते दूध होतं काय, दुधापासून काय निर्माण झालं? दही. त्या दहीला असं सांगायचंय आता परत दूध होईल नाही होणार का? नाही, दयावी झाले ना काय? दही होणार, दूध होणार. अरे दही झालं, आता दुसरा पदार्थ आहे त्याला, त्याच्यामध्ये लाही. त्या लाहीला असं सांगू आपण आता ज्वारी बनवून दाखव. नाही, सुग्रंथाने दया केली, बीज भाजूनी केली लाही आणि आम्हा जन्म मरण नाही. अरे आता तू तुझ्या जन्म मरण बाद झालं, तू आता जीवदशेला येऊ शकत नाही. आणि दोन पदार्थ मला असं सांगायचं आहे, काला करण्यासाठी दोन भिन्न गोष्टी लागतात. हा, सजातीय नाही, दोन विजातीय लागतात. हा काय? लग्न जरी करायचंय ना, माणसं लग्न होणार नाही. काय? लग्न जरी करायचंय, महिलेचं लग्न होणार नाही. होईल का? नाही होणार. अरे लग्न जरी करायचं, दोन विजातीय लागतील, एक पुरुष आणि एक स्त्री. काय? अरे एक स्त्री आणि एक पुरुष. तसं या मडक्यामध्ये बघा दही आहे आणि लाई आहे. दही आणि लाईचा काल. मग तुम्ही म्हणणार महाराज भाजी भाकरणार काल, भाजी भाकरीचा पण काला काय? मी एक ठिकाणी शब्द ऐकलाय, कोणते तरी महाराज बोलवते म्हण रद्दा जाऊ दे तिकडे. निव्वळ भाकर जरी घेतली, एकत्र मोडली, काय होईल? काला नाही होणार. तो कालाला काय सांगितलं मी? दोन भिन्न गोष्टी लागतात. अरे भाकर मध्ये काला होणार नाही, लाई मध्ये सुद्धा काला होणार नाही. भेड होऊन जाईल ती भेड. मुरमुऱ्या मध्ये मी काला होणार नाही. अरे काला जरी करायचा असेल तर दही आणि लाहीच लागेल. हा, दोन भिन्न गोष्टीमध्ये काला होत असतो. बघा तिसरा या ठिकाणी, ही हंडी कशापासून तयार झालेली? हंडी मातीपासून, बरोबर ना? मातीपासून तयार झालेली आहे हंडी. गोरोबा काकांची दया. आमच्या ज्ञानेश्वर महाराज मस्त सांगत ते उदाहरण, मला काही जमणार नाही, ज्यानं त्याला जमसते. काय ज्याला त्याला जमत ते. बघा ही हंडी बांधलेली आहे आणि ही हंडी मातीपासून निर्माण झालेली आहे. मातीपासून त्या गोरोबा काकांची दया आहे. गोरोबा काकांनी तिचा दही हंडीमध्ये तिचं रूपांतर केलं. हा, हंड्या भरपूर प्रकारच्या बरं. काही धावगाला लागतीस, काही म्हातारा माणूस चुकाल सुद्धा लागतील, काही भाग्यवान अशी भेटतीस कालान कीर्तन. भाग्यवान हंडी सुद्धा. बघा आता या हंडीला असं म्हणायचंय, काल्याचं कीर्तन झाल्यानंतर ही हंडी फुटेल. हंडी फुटेल नंतर अण्णा परिसर मग तुमच्याकडे काही देखा म्हणून अजून अण्णाकडे ना खापऱ्या जमा करतोच लोक. एक विचार म्हणतात काय रे? म्हणे बाबा आई जर धान्य कोटी मग टाक ना, धान्य सरावणी म्हणतो मला लेवानीच गरज राहावणी. आम्ही एवढा येडात का रे? आम्ही एवढा येडात का? आम्ही कायम मिळावच मग कीर्तन कालान कीर्तन मग आम्हीच झाडा मारी लिहिला सुद्धा भट्या. तुम्ही एक खापरी सुद्धा भेटू द्यावणी. काय सांगत होता म्हणले, अरे धान्याच्या जरी कोठीमध्ये टाकलं तर धान्य सरत नाही. भाव असतो त्याचा, कारण की भाव तिथेच देवे. काय? अरे भाव असतो माणसाचा. पण ते हंडीला असं म्हणायचंय, हंडीला आपल्याला सांगायचं तू मातीपासून निर्माण झाली ना, परत आता माती होऊन जा. नाही होणार. का बरं नाही होणार? अरे त्या गोरोबा काकांनी त्याचा जीवाचं, अरे शिवात माझी जनबाई याला पुरावा देते. अरे जीव शिव दोन्ही खुंटे ग, प्रपंचाचे नेटे ग, आणि लावून पाची बोटे ग तू रे विठोला, लावून पाची बोटे ग तू रे लावून पाची बोटे ग तू रे विठोला, लावून पाची बोटे ग तू रे विठोला. शिवाचं ऐक्य होणं म्हणजे त्यानं काला. काय म्हणजे समर्थ साधूची दया आहे. जीवानी शिवाचं ऐक्य लावून दिलं, जीवानी शिवाचं लग्न लावून दिलं, झाला काला. काला याला म्हणतात काला. काला झाला मग का तू आला? कशाला आला रे? आमले नाना बाबांनी सांगितले काला विसर कोणीच जावा नाही. आपल्या मस्त पैकी पुरण टाकाने म्हणे आपले
काय नाना तुम्ही पुरण टाका का श्रीखंड बासुंदी लाडू पेढा जिलेबी आणा. काला वैना म्हणजे आम्ही हाला काय काला. अरे जीव आणि शिवाचं जगात गुरु जगत वंदन या तुकोबराय सांगतात. माझ्या बाबाजी चैतन्यांची गाठभेट माझ्या जीवनामध्ये आली. बाबाजी चैतन्यांसारखी थोर विभूती माझ्या जीवनामध्ये आली. माझ्या बाबाजी चैतन्यानं माझं जीव आणि शिवाचं ऐक्य करून दिलं. माझ्या जीवनाचा खरा काला माझ्या बाबाजी चैतन्यांनी करून दिला. माघ शुद्ध दशमीचा पर्व काळ उदायला आला. सापडवलं. हा रोज वाट बघत होते महात्म्यांची. रोज वाट बघत होत्या महात्म्यांची. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 8 दिवस गेले. भेटले महात्मा. गंगा स्नानाला जाताना सापडवलं. हो सापडाविले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी दो दाना. अरे माझ्या बाबाजी चैतन्यांची थोर विभूती सापडली माझ्या जीवनामध्ये. हा तुम्ही आपण भाग्यवान आहेत. रात्री महाराज सांगत होते तुम्ही आपण भाग्यवान आहेत. अरे बाबाजी चैतन्यांना देहू सोडावं ओतूर गावी जावं लागलं. अरे सद्गुरूचा सानिध्य घ्यायला, सद्गुरूचा मार्ग समजायला गाव सोडावं लागलं. तुम्ही आपण भाग्यवान आहेत. आपले गाव सोडायला गरज नाही. आयता आला. अरे आयता आला घरापासून. माझ्या साधून सच्चिदानंद श्रीपाद बाबांना पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला महाराज. माझ्या श्रीपाद बाबाने हो, माझ्या रंगाचे बाबाने निज रूपाला दाबिले. या जीवाचं लगीन त्या जीवाची लाभिले. या जीवाचं लगीन त्या जीवाची लाभिले. माझ्या बाबांना माझ्या रामदास बाबांना निज रूपानं दाविला. अरे माझ्या साधूने माझा निज रूप मला समजून दिलं. निज वस्तू दाविली माझी. माझ्या सुख माझ्या दाविले डोळान दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. बाबा अरे ती ज्ञान मुद्रा माझ्या सद्गुरु महात्म्यांना माझ्या निज रूप दाखवून दिलं. माझ्या जीवाचं लगीन अरे मला शिवापर्यंत नेलं. काय अरे माझ्या जीवनाचा खरा काला समजून दिला. माझ्या जीवनाचा खरा काला करून दिला. जगद्गुरु जगतवंदन या तुकोबराय सांगतात. अरे जर माणसानं जास्त पुण्य केलं तर स्वर्गाची वाट. माणसानं जास्त पाप केलं तर नरकाची वाट. साधून सांगावं पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी नरदेह योनी हानी केली. अरे पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गामध्ये आणि पुण्य संपलं मग नरकात येऊ लागती माघारी मृत्यू लोका. म्हणून स्वर्गातल्या देवांनी सुद्धा या मृत्यू लोकात येण्याची इच्छा केली. स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा आणि मृत्यू लोकी व्हावा. अरे या मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं असं का वाटतं? कारण की या ठिकाणी नारायण नामे होऊ जीवन मुक्त. अरे बाबा अरे जीवन मुक्त होण्याचं साधन या ठिकाणी आहे. नामस्मरण या ठिकाणी घडतं. घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील. काय विठोबाचे रात्री महाराज सांगत होते ना. विठोबाचं नाम घ्यायचंय. तुकोबराय सांगतात जपायचं असेल तर जपा, खुशाल जपा. तुका म्हणे जपान मंत्र त्रिअक्षरी सोपा. खुशाल जपा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.